खुलताबाद शहरामध्ये बघितलं गेलं तर गेल्या 2 दिवसापासून भव्यदिव्य असं जे भागवत कथेचे जे आयोजन आहे, हे आयोजन सायवाड येथे करण्यात आलेलं आहे. आणि या अनुषंगानं बघितलं गेलं तर जे कन्हैयाजी महाराज आहे, यांच्या सुंदर अशा वाणीतून हे भागवत कथेचं आयोजन करण्यात येत आहे. आणि 7 दिवस ही कथा चालणार आहे. ते स्वतः आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. महाराज नमस्कार. गेल्या 2 दिवसापासून बघितलं गेलं तर करण्यात आलेलं आहे आणि सायवाड येथे होणार आहे. या संदर्भात आपण काय सांगता? श्री तडिद्युत विनिनी पितांबरधारी भगवान श्री बालकृष्ण की वाग्मयी प्रति स्वरूपा श्रीमद् भागवत कथा जीवन का कल्याण करने वाली कथा है। अब महाराष्ट्र है तो मराठी बोलता हूँ। इस या कथेचे आयोजक आमचे आदरणीय या खुलताबाद मधील नगरसेवक गजानन भाऊ फुलारे, आमचे आदरणीय विष्णू भाऊ फुलारे अथर्व हॉटेलचे मालक आणि समस्त त्यांचे सहयोगी मित्रमंडळी यांच्या अनमोल अशा सहकार्याने ही श्रीमद भागवत कथा पार पडत आहे। श्रीमद भागवत कथा जो श्रवण करेल, कथा भागीरथी स्नान जे करीती त्यांची उद्धरती पूर्वजते, त्यांच्या पूर्वजांचा उद्धार होईल, त्यांचा पितृदोष समाप्त होईल। आणि श्रीमद भागवत कल्पद्रुम म्हटल्या गेल्यानंतर श्रीमद भागवत कथा ही लक्ष्मी प्रदान करणारी कथा आहे। कारण कृष्ण हे लक्ष्मीपती आहे, म्हणून लक्ष्मी मैया कृष्णासोबत श्रीमद भागवत कथेमध्ये विराजमान असते। म्हणून सर्वांना मी आवाहन करेल की आज कथेचा तृतीय दिवस आहे, अजून कथा 5 दिवस बाकी आहे। आपण कथेला यायचं आणि आपल्या जीवनाला कृतार्थ करायचं। ही कथा खूप सुंदर आहे, कारण कथा ही जीवनाची व्यथा मिटवत असते। आता बघितलं गेलं तर भक्त जे भाविक भक्त आहे हे कथा ऐकतात. या कथा ऐकल्यानंतरचे भाविक भक्तांची जे मनोकामना हे पूर्ण होतात, याकडे बघितलं गेलं तर भाविक भक्तांचे दृष्टिकोन हे देखील कथेमागे वाढत चाललेला आहे। जी भागवत कथेला कल्पद्रुम म्हटलेलं आहे। मनोकामना पूर्ण होणारच, कारण ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मनपूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती, नातही वदती कृष्णपदी, ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता। संत एकनाथ महाराजांची ही आरती आहे। या आरतीमध्ये एकनाथ महाराजांनी भागवता संदर्भात बोललेले आहे की ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, तो साक्षात कृष्ण आहे, म्हणजे भगवान ते श्रीकृष्ण आहे। आणि कृष्णासमोर बसल्यानंतर जो श्रद्धेने आणि सर्वांगाचे कान करून कथा श्रवण करेल, श्रद्धेने कथा श्रवण करेल, भावाने कथा श्रवण करेल, निश्चित त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील आणि मनुष्याचा भक्ती मार्गावरती मार्गक्रमण करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वाढत जाईल। श्रद्धा ही ठेवली जाते भक्तांकडून, याबद्दल भक्तांना आपण काय आवडतं? निश्चित ते चांगलं आहे। ते त्यांची श्रद्धा उत्तर वाढत जावी, त्यांची भक्ती उत्तर वाढत जावी, हाच आमचा प्रयत्न आहे। आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म। संत कहते हमें जो वर्म मिला है, आम्हाला जे वर्म सापडलेलं आहे फक्त भागवत धर्माचं, धर्माचे पाडन करणे पाखंड खंडन, याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण फिरे। संत महात्म्यांचं कार्यच हे आहे जनजागृतीचं आणि लोकांमध्ये भक्तीचं बीज रोपण करायचं, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। संतांचं कार्यच ते आहे आणि निश्चितच आम्हाला त्याचा आनंद आहे की जर उत्तर भक्ती वाढत असेल तर कलियुगामध्ये भक्तीपेक्षा श्रेष्ठ साधन कोणतंच नाही। एक शेवटचा प्रश्न, आता 2 दिवस तुम्हाला कथा श्रवण करताना 2 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि एकीकडे बघितलं गेलं तर गर्दी वाढतच चालली आहे कथा ऐकण्यासाठी। गर्दी वाढणारच। कृष्ण आकर्षण है, कृष्ण सब कुछ चुंबक की तरह अपनी तरफ खींचेंगे। कृष्ण धातु से बना हुआ शब्द, व्याकरण की दृष्टि से कृष्ण धातु से बना हुआ शब्द कृष्ण माने आकर्षण खींचता है। तो निश्चित जो भगवान के भक्त होंगे वो कथा की ओर खींचे चले आएंगे। अब हम कथा बोलते हैं तो हम नहीं बोलते, भगवान बुलवाते हैं, मी बोलतच नाही, देव माझ्या मुखातून वदवून घेतो, माझी बोलण्याची सत्ता नाही माझी। लोक येणारच, कथेला जोडणारच। अजून तुम्ही आज 3रा दिवस आहे, आज गर्दी बघा, अजून उद्याची गर्दी बघा, बसण्याकरता जागा राहणार नाही। नक्कीच हे होते कन्हैयाजी महाराज यांनी आत्ताच आपल्या सुंदर अशा वाणीतून जे आव्हान भावी भक्तांना केलेलं आहे, भगवंतावर एक विश्वास ठेवावा आणि सर्वांनी कथा ही श्रवण करावी, असं देखील आव्हान त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे।
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.